आणि बघितलं पाहिजे बरं काय काय. त्याच्या अगोदर चित्रपट आला होता पुष्पा, सर्वांना माहिती आहे झुकेगा नाही साला. पण मी सांगत असतो झुकेगा नाही साला हे पुष्पाकडे बघून म्हणण्यापेक्षा छत्रपती संभाजी महाराजांकडे बघून म्हणा. हा कल्पना करा महाराज किती त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये धर्माप्रती निष्ठा होती. मी सांगत असतो ज्या वेळेस कळालं की आपल्या त्या ठिकाणी सख्य मेवण्याने त्या ठिकाणी दगा केला, अगदी राजांच्या अंतःकरणामध्ये एक प्रकारचं दुःख निर्माण झालं. आणि मला असं वाटतं महाराज जर इतिहासाचा जर विचार केला तर मी सांगत असतो इतिहासाच्या यादीमध्ये जर गणोजी शिर्के नावाचा गद्दार जन्माला आला नसता तर या महाराष्ट्राचं चित्र काहीतरी आगळं वेगळं असतं. नवे नवे मी सांगत असतो जर माझे छत्रपती संभाजी महाराज आणखी 10 वर्ष जगले असते तर मुघल हे गुगलवर सर्च करावं लागले. मुघल हे गुगलवर सर्च करावं लागले असते. फक्त 10 वर्ष छत्रपती संभाजी महाराजांनी जगायला पाहिजे होतं. अरे ज्या वेळेस औरंगजेबाने कैद केलं राजांना आणि कैद केल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्रास देऊ लागला, शरीराचा एक एक अवयव त्या ठिकाणी शरीरापासून वेगळा केला, पण राजांनी त्या ठिकाणी महाराज धर्म सोडला नाही. ऐका राजांच्या सोबतीला होते ते फक्त कवी कलश. किती सोबतीला होते? ज्या वेळेस औरंगजेब बोलू लागला की अरे संभा तुझ्यासारखा असा एकतरी मुलगा माझ्या उदरी त्या ठिकाणी जन्माला यायला पाहिजे होता, त्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांच्या मुखातील शब्द अरे औरंगजेब अरे ऐक औरंग्या जर माझ्यासारखा मुलगा जन्माला यावा असं वाटत असेल तर त्याला कूस पण त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची असेल. कोणाच्याही पोटी छत्रपती संभाजी महाराज जन्माला येणार नाही. ऐका अशा वक्ताला त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज कवी कलशांना म्हणतात की कवी तुम्हाला ह्या वक्ताला एखादी कवित्व त्या ठिकाणी आठवतं का? नवे एखादी कविता आठवते का? मला असं वाटतं छावा चित्रपटामधील एक त्या ठिकाणी महाराज सुंदर असणार त्या ठिकाणी एक वाक्य. कोणतं वाक्य? अगदी सर्वांना माहिती आहे, या पोरांना सुद्धा बसलेलं माहित असेल. अगदी मला असं वाटतं सर्वांच्या मुखातून बऱ्याच वेळेला ते वाक्य सुद्धा बाहेर पडले असेल. ज्या वेळेस औरंगजेब त्या ठिकाणी महाराज हतबल होतो आणि मला असं वाटतं कवी कलशांच्या मुखातून शब्द बाहेर पडतात. कोणता? की हाती घोडे तोप तलवारे फौज तो तेरी सारी है पण जंजीर में जखड़ा राजा मेरा आप भी सब पे. सर्वांना माहिती आहे महाराज. कल्पना करा दुश्मनाच्या छावणीत असून सुद्धा औरंगजेबाची हिंमत नव्हती राजांच्या समोर जाऊन बोलायची. मी सांगत असतो महाराज औरंगजेब हा 10 फूट अंतरावर उभा राहून त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना त्या ठिकाणी बोलत होता. जवळ जाण्याची हिंमत नव्हती. म्हणून मला असं वाटतं असं असणार त्या ठिकाणी माझ्या छत्रपती संभाजी महाराजांचं जीवन आहे. कल्पना करा अरे जे पाय कधी कोणासमोर झुकले नाही, सहन झालं नाही, औरंगजेबाला पाय कलम केले. जे हात कधी कोणासमोर टेकले नाही, सहन झालं नाही, हात सुद्धा कलम केले. अरे जी गर्दन जी मान छत्रपती शिवाजी महाराजांना सोडून मासाहेब जिजाऊंना सोडून कधी कोणासमोर झुकले नाही. शेवटचा फतवा काढला, गर्दन सुद्धा कलम केली, पण रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत ज्यांनी धर्म सोडला नाही त्यांना म्हणावं एकनिष्ठ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. राजांचं बलिदान कधीतरी स्मरणात आणा. निष्ठेबद्दल जर बोलण्याचा प्रयत्न केला तर बसलेली मंडळी ऐका काय निष्ठा होती माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची, काय निष्ठा होती माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची. अरे काय निष्ठा होती माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीची. ती कधी कोणासमोर झुकली नाही, कधी कोणासमोर वाकली नाही, कधी कोणासमोर लाचार झाली नाही. म्हणून तर म्हणावं लागतं पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी रणात फिरली ना ती कधीच माघारी. तख्त दौलती समोर केली ना लाचारी, कधी न झुकली ती दिल्लीच्या दरबारी. तमाम बादशाहीचा ताज तिने ठोकरला, अरे मराठ मोऱ्याचा वेश तिने पांघरला. धर्म रक्षणासी सदा साजंबवानी झाली, जुलूम करत्याच्या रक्ताने ती नाली. महाराष्ट्रावर प्रेम अपार, महाराष्ट्रावर प्रेम अपार, उघडण्या स्वातंत्र्याचे द्वार, स्वातंत्र्याचे द्वार. शिवबाची तलवार शाहिस्ते खान म्हणाला दिल्ली दरबारी, अरे हुजूर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी. पुण्यात शाहिस्त्या वस्तीला मग आला, शिवाजी आज मावयास लागे शत्रूला. शाहिस्त्याच्या घरात शुभ रात्रीचा शिरले, बघून
मर्द शिवा खान मनी घाबरले केलं शिवबाने गनिमी काव्याने हल्ला शाहिस्त्या बोलत से या तोबा या अल्लाह केला शाहिस्त्यावर वार केला शाहिस्त्यावर वार केला शाहिस्त्यावर वार केला शाहिस्त्यावर वार याची तुटली बोट चार याची तुटली बोट चार चमक्या शिवबाची तलवार तेव्हा अफजल खान क्रोध भारी मग चढला अरे कसम खावोनी घरा बाहेरी तो पडला पहाड़ का चूहा है शिवाजी फिर भी बच्चा मगर मैं बादशाह का बंदा हूँ सच्चा बलिष्ठ शत्रूला शिवबांनी रात्रीच ओळखले प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटीला ते आले छत्रपती शिवाजी महाराजांना बोलून खाल बोलू लागला आओ शिवाजी हमारे गले लग जाओ आओ आओ ऐकाय काय बसलेली मंडळी दोन पावलं अफजल खान पुढे सरसावला छत्रपती शिवाजी महाराज पुढे सरसावले पहिलं आलिंगन दिलं ते प्रेमाचं होतं दुसरं आलिंगन दिलं ते सुद्धा प्रेमाचं होतं आता तिसरं आलिंगन दिलं पण राजांची मान अफजल खानने आपल्या डाव्या बगलामध्ये दाबली प्राण कासावीस झाला जीव कासावीस झाला डोळ्यामध्ये रक्त उसळलं काय करावं गनिमी कावा केला आणि हातामध्ये लपवलेला बिछवा काढला अफजल खानाच्या पोटात खुपसला 32 दाताचा बोकाड छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी पाडला आणि म्हणून तर म्हणावं लागतं आव मिला हमसे मननी खान भिडे शिवबाला अरे करुनी धोखा करी अफजली वाराला झाला शिवराया हुशार झाला शिवराया हुशार झाला शिवराया हुशार झाला शिवराया हुशार गेला क्षणात अफजल ठार गेला क्षणात अफजल ठार चमक्या शिवबाची तलवार एवढी निष्ठा आपल्या जीवनामध्ये असावी लागते जेवढी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीची होती गुरुजींची आमच्या कल्याण बाबांची इच्छा होती शिवचरित्र सांगा या पवाड्यामध्ये सगळं शिवचरित्र तुमच्या लक्षात आलं असेल बरं का पूर्ण शिवाजी महाराजांचं जीवन त्या ठिकाणी मला असं वाटतं या पवाड्यामध्ये अगदी मला असं वाटतं गोड असणारं वर्णन करण्यात आलेले आपला वेळ सुद्धा संपलेला जास्त वेळ घेत बसणार नाही अगोदरच मी सरळ अभंगाचा भाव तुमच्या समोर प्रतिपादित केला आणि मला असं वाटतं आणखी 2 तास जरी बोललो तर कमीचे बरं का तुम्ही बोर झाले का हा